नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. आलो बघा, दोघी पण आलो आम्ही. ढिबरीला काय तिथं दम नाही निघला, आली बघा माझ्या माग लुडकत लुडकत. दौऱ्याने हाकालली, भावाने हाकालली, आली आता बहिणीच्याकडे. दार हाकालल्या की परत तिकडं जायचं. तर भावा बहिणीनं येताना वडापाव आणल्या, ती योगीनच घेतलं. केळ वडापाव दोघी जणी, दोन गाड्या आल्यात. म्हणजे तिचं नियोजन कसं फिक्स मध्ये, म्हणजे जरी भांडण तांडण झालं तरी आपल्या गाडीला किक मारली की उदाळलं. ह्या नियोजन मध्ये ती गाडी घेऊन आली व हा. आणि कोण बसायचं. हा तर हो का तुम्हाला सांगते, नवं ड्रेस घेतलेलं होतं मी, एक घातलाय, ढिबरीने एक घातलाय, आणि अजून एक हाय. 3 ड्रेस आणलेत मी आपल्याला. अगं त्याच पॅन्टी सारखं आहे, उगा गबस नग डोकं खाऊ. हा तर नवरा माझा गेलता रात्री नाईटला कामाला भावा बहिणीनं. ती आता लुडाकल्यात आहे, झोपल्यात आहे. बायको आलेले सुद्धा त्यांना काय घेणं नाही देणं नाही. बाबा हे असंच असतंय. लांब होत तवाच लय ध्यान होत. मग चालली महागारी, मला काय गाडी आहे मायापाशी. होय होय व होय व उठलं का? आली की मी, दिसली नाही काय तुम्हाला? हा? दिसली का नाही? मग उठा की, मग उठा उठा. बॅग बी अजून बाहेरच ठेवली, अजून पिशवी पण नाही आणली भाऊ बहिणीनं घरात. हात लागल्यात हो का ही दुखायला मरणाच. सगळ्यांनी वडापाव. हा कुठलं वाटलं ह्याच्यात पाणी का? गार पाणी नाही, गार पाणी फ्रीज मध्ये नाही ठेवत. फ्रीज मध्ये नाही ठेवत पाणी. आता हे ड्रेस मला द्यायचा या. हा? मला द्यायचा. मी काय म्हणलं होतं तुला? मी गुंड येईन पण होत जरा लय बाग दिसतोय. काय नाही, टिपा मारून येत्याला घालायला. होय. त्याला दुमडत बसावं लागल. दुमडलं घातला ड्रेस परत नाही घालणार. हा? तू परत घालणारच नाही ड्रेस. कसं काय घालणार नाही? कम्फर्टेबल आहे म्हणून मी घातला, नाही तर मी घातलाच नसता. दिल्ला आहे बंगाळा, पण वापरता येईल असा आणलाय मी. तिला बी मला बी भाऊ बहिणीनं. अजून एक तर लय भारी 3 ड्रेस आणलेत मी. 3 ड्रेस. हे घरात ये, घरात होय व. उठा ना, का जाऊ महागारी परत माहेरला? हा होय, जाऊ का महागारी? मला गेले झोपून नाही काय होईल. मग आता वाजल्या ना 5, मग उठा. आज जायचं का? उठा उठा. चल. उठला बघा मिस्टर. हसबेंड उठलं. हसबेंड काय मग कस काय वाटलं? बायको माहेरला गेली वारसातनं, राहिली बी. चांगलं वाटलं. हा? जायला पाहिजे. मग राहायला पाहिजे होतं का अजून 8 दिवस? अरे महाराला जायला पाहिजे. असं नाही म्हणते, लगेच राहायलाच पाहिजे. असं नाही काय पाहिजे. नाही तुम्ही तर म्हणत होता ना येऊ नका, म्हणूनच राहायचं होतं मला. हा? येऊ नग राहा तिकडेच. कधी जात नाही तू महाराला. मग वर्षातून 2 वर्ष जायची एकदा. म्हणूनच बोलावलं होय मला. 2-3 दिवस राशीन म्हणजे दुसरं काय राहू. बघा
म्हणजे मी गेली तर ह्यांना आहे ना फोन करून कवा यायची तू हा बरं तिकडे रेंज नव्हती फोनचा आवाजच येत नव्हता कामाला जावं लागतं पोरी तुझे घरी झाली का तू सकाळी कवा आला ए घरात या घरात फॅन का कमी केलाय थंड वाजून आलती काय हा इथं बाहेरनं माणूस आलंय ए घरात चलाय घरात चल ना हवेला बसले लय मला की भूक लागली बापाला दे वडापाव खायला बस की तू बाहेरच बोलू नका बाहेरच हवायचं सगळं होय व वडापाव खा हो का बाहेर हिथं अशी हवा असते भाऊ पाहिजे हो का ताजी ताजी मोकळी मोकळी काल लय वाजलं मला तर वाटतं पाणी मोठं वादळ येत मधल्यावारी ती नाही का गाय उंट असतात पण तिथं हा वाळवंटावानी वारं येईल आणि लय मोठा पाऊस येईल वार आपण चक्रत होतो तेव्हा आलतो वादळ वार चक्रीवादळ पत्र उडून गेलं बुजून जातो ना आणि चला आता आराम करते गडे येऊगे लय जीव दमल्यावानी झाला आराम म्हणजे काय झोपत नाही आपल्या मालिका बघत बघत पडणार लय जीव दमतो लय लांब भावा बहिणीनो टाकून जातो जीवावर गाडीची रमली हा काय म्हणली गाडी रमली होती ग दगडात लय हसायला आलतं गाडी काढते गाडी मागच पळायची होय व अहो, वडापाव खायला बोलावताय माणूस तुम्हाला धक्का दे कशाचा तालुक्यात असताना म्हणते की जायला का तू कामाला नाही जायचं कुट्याला नाही येणार आता 2-4 दिवस किती धक्का बसला मला कोण आल्यावर बाप होता का तुझा जागा तवा झोपले होते पप्पा काय मी नाही येणार म्हणल्यावर बर मिशनीतल्या बाया कोण कोण आल्या होत्या हा होय कुठायला होय कुठली ग मग हा कुठं पडली म्हणजे अजून बापाने आज बी नाही कुठली होय काय मिरची अरे मिरची नाही दळण होते रात्री काल आणलं होती कसं काय ठेवली मसाला कसं काय ठेवला बाहेर गावाचं दळण होतं दळण. दळलं की मग आपलं नव्हतं पीठ मग आपलं दळलं सकाळी बाजरी ही आणली का गव्हाचं दळण. माणसे बांधले कोण घेतले मला झोप आवरा इकडे म्हणलं जाऊ दे गुरुवार मी नसल्यावर सगळं सूत्र बंद होतात काय मग काय. सूत्र हालत नाही भावा बहिणीनं मी असली तरच हालतय नाही तर हालत नाही म्हणूनच माझी आठवण ह्यांना यायला लागली हा नाही तर मला बी मजा करायची होती चांगलं 1-2 महिना यायचंच नव्हतं म्हणलं बघू काय होती हवा पण पुरीला केविल वाणी म्हणायला लागल्या मम्मी ये मग आली म्हणून आली आता हाय की गावातली यात्रा कधी 11-12 झालं आलं की झालं बघा चालू परपंचचं टेन्शन चांगले 2 दिवस निवांत होते डोक्यात ताण नाही काय नाही परपंच करून एखाद दिवस ही वयाच दिवस तुम्हाला बरं वाटत असं मम्मी नाही घरी काय ध्यान फिन आलं का नाही नाही आलं ना हं? आलं
कोणाला आलं माझं ध्यान? उगं ते बेडवरून उगं कडमाड कडमाड ते आवाज यायचा आमचा ते बंद झाला आता. बडबड पण नसती तुझी काय बाप. आणि तुम्हाला करमलं का हो? तुम्ही तर लय मोठ्या पानाने म्हणत होता ना, राहा येऊच नको. हा? मग तुमचंच बघायचं होतं मला. लगेच फोन करून काय गेली या? हा? काय टीव्ही नव्हती चालू. ध्यान आलं काय ना तुम्हाला माझं? पप्पा पण म्हणत होते का टीव्ही बनेल का काय कर्मा नाही. पप्पा तर नुसतं थोड्या वेळ बघितलं की लगेच संपायचं, लगेच गोल 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 आणि लगेच तुझी ध्यान यायची. लगेच मग आम्ही म्हणायचो बया मम्मी आज कसं काय बरं ना, मोबाईल नवीन आहे ना दाजींचा? नाही माझा जुना आहे खूप त्याला. 4G आहे त्यो, 5G रेंज नाही पकडी त्यो. 4G. माझं 4G सिम आहे, पण मी मोबाईल घेतल्यापासून नेट संपत नाही माझं. रात्र नवा घेतला म्हणजे तुम्हाला टीव्ही साठी माझं ध्यान येत होतं नाही होय? नाही तुझी बडबड नाही कुठे येत नव्हती. तू झोपलेली दिसतच नव्हती तिथं बेडवर. घड्याळ आणली भावा बहिणीनं पुरीला. हो का कशी येत? ए दाखवा काय आपले घड्याळ. बघू आप से निकले सुपर स्पीड. काय म्हणते मग आता कायच कळायला ते काय. अगं ती एक कार्टून आहे, ती घड्याळ असतं त्याच्यातून मग एक गाडी निघते. ओके त्याग झालं माझं. माझ्या झोपेत तुझ्या बांगड्याचा नुसता आवाज द्यायचा. आता माझ्या ढिगभर नव्हते मी बांगड्या हातात, आता घातले ते मी. काय म्हणते? बांगड्यांचा आवाज यायचा. अगं ती मी दिवसभर आपली तिथं दिवाणवर झोपून ती टेव टेव चालू राहायचं ना माझं. ती त्यांना येत नसल केडमेड ऐकायला. आणि तिथं मी तिकडे त्याच्यामुळं ह्यांना हे झालं.